नमस्कार मित्र, आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. एक चांगला कार्यकर्ता, एक चांगला सामाजिक कार्यकर्ता आज शिंदे सेनेत प्रवेश करत आहे. खरोखरच त्याची काय ताकद आहे ही आज समोर तुम्हाला दिसते. एका वॉर्डमधील 40 कार्यकर्ते एक व्यक्ती घेऊन येते. याचा अर्थ त्या वॉर्डमध्ये अजय गोंधळे यांचं 100% प्राबल्य आहे. आणि अजय गोंधळे गेली 4.5 वर्ष शहर अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं. त्याच्यामुळे निश्चितच वॉर्डमध्ये नाही तर पूर्ण शहरामध्ये त्यांचा आम्हाला फायदा होईल. त्यांच्याकडे दातृत्व आणि नेतृत्व हे दोन्ही गुण असल्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत सुद्धा आम्हाला त्याचा फायदा होईल. आणि त्यांनी सांगितलं हा आमच्या वॉर्डमधला प्रवेश आहे आणि शहरात त्यांचे अनेक कॉन्टॅक्ट्स आहेत. गेली 4.5 वर्ष काम केले. त्यांचे प्रवेशसुद्धा येणाऱ्या काही दिवसात निश्चितपणे होतील. तुम्ही विचारायच्या आधी सांगतो, तुम्ही विचारणार भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते तुम्ही कसे काय पक्षात प्रवेश करून घेतले. हा एक साहजिकच पत्रकारांचा प्रश्न असतो. तेव्हा भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक नेत्यांनी डिक्लेअर केलं की आम्ही मैत्रीपूर्ण लढत करणार, प्रत्येक कार्यकर्त्याला चान्स मिळाला पाहिजे. मी त्यांचं स्वागत करतो. आणि आम्ही जे कार्यकर्ते आता घेणार आहोत किंवा भविष्यात मी घेणार आहे ते मैत्रीपूर्ण पद्धतीनेच घेणार आहे किंवा कोणी वाईट वाटून घेण्याची गरज नाही. येणाऱ्या 8 दिवसात तुम्ही बघाल असे अनेक कार्यक्रम मी उरकणार आहे. ते 8 दिवसात बोलतो. त्याच्यामुळे ह्या मैत्रीपूर्ण पद्धतीने हे कार्यक्रम केले जातील. आणि येणाऱ्या निवडणुकीत मी परत सांगतो, असं चोरून मैत्रीपूर्ण असं तुम्हाला करायची नाही तर करायची नाही म्हणून सांगा. हे मैत्रीपूर्ण अमुक तमुक अशी विशेषणं लावू नका. आम्हाला काही तुमच्यावर येण्याची हौस नाही आहे. आम्ही सक्षम आहोत. हार जीत असते आणि आम्ही लढवय्या आहोत. असं तुमच्याकडे सगळं असल्यासारखं करू नका. आणि मी स्वतः तर असल्या गोष्टींना किंमत देत नाही. माझी लढायची तयारी आहे आणि कोणालाही अंगावर घेण्याची सुद्धा तयारी आहे. मी आधी पहिल्यांदा कोणालाच घाबरत नाही. त्याच्यामुळे मला कोणाची भीती वाटत नाही. येणाऱ्या प्रत्येकाचं, तो कुठल्याही पक्षातलं असू दे, त्याचं शिंदे सेनेमध्ये 100% स्वागत केलं जाईल. आणि ज्यांना कोणाला उत्तर अजय गोंधळला न विचारता, त्याचे फोन चालू झालेत, अजय गोंधळला न विचारता मी तुमच्याद्वारे आवाहन करतो, तुम्ही मला फोन करा. मी प्रवेश घेतलाय, मला फोन करा. मग कोणी असू दे, मला फोन करा. मी उत्तर द्यायला सक्षम आहे. आणि मला वाटतं नाही केलेलं बरं, उत्तर का माझ्याकडनं चांगलं मिळणार नाही. त्याच्यामुळे जे आहे ते अजय गोंधळे तुमच्या मागे हा पुरा पक्ष, सन्माननीय दीपकजी केसरकर, सन्माननीय निलेशजी राणे हे तुमच्या मागे 100% उभे राहतील. त्याच्यामुळे तुम्ही कोणतीही प्रकारची काळजी, तुमच्याबरोबर ज्यांनी प्रवेश केला त्यांच्या केसालाही धक्का लागणार नाही, त्याची पूर्ण जबाबदारी मी घेतो असं या ठिकाणी मी सांगतो. आणि हे ज्याला गिफ्ट आहे आज, हे वाढदिवसाचं गिफ्ट आहे असं मी या ठिकाणी सांगतो.